नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, सेक्समध्ये चाटणं ही पूर्णपणे वैयक्तिक आवडीची गोष्ट आहे. ती प्रत्येकासाठी गरजेची असते असं बिलकुल नाही. मात्र अनेक जोडप्यांसाठी हा लैंगिक आनंदाचा आणि जवळिकीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. तर मग चला आज याच गोष्टीवरती थोडंसं डिस्कस करूयात. तर मग आता याचं महत्त्व काय, फायदे काय, हे सगळं जाणून घेऊ. सगळ्यात पहिला फायदा होतो ते म्हणजे उत्तेजना वाढवण्यासाठी. संभोगाआधी ओरल सेक्स केल्यामुळे जोडीदाराची लैंगिक उत्तेजना वाढते. स्त्रियांमध्ये यामुळे नैसर्गिक वंगन म्हणजेच लुब्रिकेशन तयार होण्यास मदत होते, ज्यामुळे तुमचा संभोग हा अगदी सुलभ होतो. त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे समाधान मिळतं. अनेक महिलांना केवळ योनिमार्गातील संभोगापेक्षा ओरल सेक्सद्वारे चर्मोत्कर्ष मिळणं अगदी सोपं जातं. त्यानंतर एक प्रकारची भावनिक जवळीकता वाढते. यामध्ये जोडीदारामधील विश्वास आणि भावनिक नातं हे जास्त घट्ट होण्यास तुमची मदत होते. सोबतच यामध्ये काही सुरक्षितता घेणं देखील महत्त्वाचं आहे. म्हणजेच सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता. जरी ओरल सेक्समुळे गर्भधारणा होत नसली तरी आरोग्याच्या दृष्टीनं काही खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. सोबतच काही लैंगिक आजारांचा देखील धोका असतो. म्हणजेच ओरल सेक्सद्वारे फिसिलिस, गोनोरिया, हर्पीस, HPV यांसारखे लैंगिक संक्रमित आजार पसरू शकतात. त्यामुळे गुप्तांगाची स्वच्छता जर नसेल तर बॅक्टेरियामुळे संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. तोंडाला किंवा हिरड्यांना जखम असल्यास संसर्गाची शक्यता जी आहे तर ती जास्त होते. त्यानंतर काही संशोधनानुसार असुरक्षित ओरल सेक्समुळे घशाच्या कॅन्सरचा धोका हा जास्त वाढतो असं तज्ज्ञांचं मत आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला यामध्ये रस असेल आणि तुम्ही स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घेत असाल तर हा संभोगाचा एक आनंददायी भाग असू शकतो. परंतु जर एखाद्याला हे आवडत नसेल तर त्याच्यावरती जबरदस्ती करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. यामध्ये हे सगळं करण्यासाठी दोघांचीही संमती असणं अत्यंत आवश्यक आहे आणि तुमची आवड ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. जर तुम्हाला आरोग्याबाबत काही शंका असतील किंवा मग हे सायंटिफिकरित्या कसं करायचं किंवा अजून जास्तीत जास्त आनंद मिळवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं करू शकता, या संदर्भातली जर जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही एखाद्या गायनेकोलॉजिस्टचा किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं केव्हाही उत्तम ठरतं. त्यामुळे मित्रांनो, अशा पद्धतीनं ओरल सेक्समध्ये चाटणं ओके, तर ही गोष्ट काही वाईट नाही आहे. परंतु हे सगळं करत असताना आपण त्यामध्ये जास्तीत जास्त आनंद शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर योग्यरित्या ही गोष्ट तुम्हाला करायची असेल आणि जास्तीत जास्त आनंद मिळवायचा असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं यापेक्षा चांगला उपाय नाही, हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.